पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनावर घेतलं, संसदेचं विशेष अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा आरक्षण 50% वरचं देण्याचा निर्णय घेतला तर कसलीच अडचण येणार नाही, हे वारंवार निदर्शनाला आणून देखील मोदी आणि शहा यांनी तसं केलेलं नाही. उलट त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दिली होती की तुम्ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समोर सरळ सरळपणे साष्टांग दंडवत घाला आणि लोकसभेच्या निवडणुका व्यवस्थितपणे पार पाडा. भले देवेंद्र फडणवीस जे एकनिष्ठ सेवक आहेत आपले, ते नाराज झाले तरी चालतील काही प्रमाणामध्ये. त्यांच्यावर आम्ही ओबीसी मतांची जबाबदारी दिलेली आहे. असं सगळं राजकारण याच्यामध्ये शिजल्यानंतर हा निर्णय झालेला आहे. आता तमाम गोरगरीब मराठे हा विजयाचा गुलाल उधळत आपल्या गावाकडे परतायला निघालेले आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. या चॅनलवर आपण सडेतोडपणे विश्लेषण करत असतो, एकांगी चर्चा करत नाही. आपल्याला विनंती आहे की आपण हे चॅनल आधी सबस्क्राईब करावं आणि आपल्याला पटलेली न पटलेली मते कॉमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे लिहावी. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5-6 वेळेला महाराष्ट्रामध्ये आले या गेल्या 7 महिन्यांच्या काळामध्ये. ते एक शब्दही बोलले नाही मराठा आरक्षणाबद्दल. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. आणि मग भाजपला आता लोकसभा निवडणुकीमध्ये हिसका दाखवू अशा पद्धतीची भाषा गावागावामधून बोलली जायला लागली. मग तो आपल्या विरोधातला सूर लक्षात घेऊन हे जे 3 मूर्ती आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेगवेगळ्या पद्धतीने कामाला लावण्यात आलं होतं आणि लावलेलं आहे. याच्यामध्ये परस्परांमध्ये काय मतभेद होतील तो भाग त्याची पर्वा आत्ता करायची नाही, असं भाजप धुरीणांचं म्हणणं. त्यानुसार उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यावर तमाम मराठा समाज नाराज झालेला, वेगवेगळ्या कारणांनी नाराज झालेला. भलं त्यांनी त्यांच्या काळामध्ये मराठा आरक्षण दिलं होतं, परंतु तरी देखील फडणवीस यांच्यावर प्रचंड नाराज. त्याचे अनेक कारण आहेत. म्हणजे पहिलं कारण असं आहे की आंतरवाली सराटीमध्ये उपोषणकर्त्या मनोज जरांगे पाटील याच्या मुसक्या आवळा आणि ते आंदोलन बंद करा असा आदेश देण्यात आला होता. मग त्या मुसक्या कशा प्रकारे आवळल्या गेल्या, थेट लाठीमार झाला, त्याचे अनेक व्हिडिओ आले, त्याची अजून चौकशी व्हायची, ती होत म्हणजे चालूच आहे तेच. मग ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यावेत असं मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आता वाशीमध्ये सगळ्यांसमोर पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. याच्या आधी आम्ही हे गुन्हे मागे घेऊ असं फक्त तोंडी बोललं गेलेलं आहे राज्यकर्त्यांकडून, प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवायचा, मनोज जरांगे पाटील यांचं समाधान कसं करायचं हे त्याचं त्यांनी ठरवावं. म्हणून देवेंद्र फडणवीस हे नेहमी अलिप्त राहिले. त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये जो प्रकार घडला त्याबद्दल जाहीर माफी मागितली. एका सर्वपक्षीय बैठकीचा अपवाद वगळता देवेंद्र फडणवीस कुठेही उपस्थित राहिलेले नाहीत. काल त्यांनी नागपूरमध्ये प्रजासत्ताक दिनाचा झेंडा फडकवल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली की त्यांनी सांगितले की उच्च न्यायालयाने आम्हाला जे आदेश दिलेले, निर्देश दिलेले त्याचं आम्ही पालन करू, बाकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघून घेतील. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बघून घेतलेलं आहे. आता त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी सांगितलं की कुठलीही राजकीय भूमिका किंवा पार्श्वभूमी नसताना मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं दैवत बनलेलं आहे, गोरगरीब समाजाचं. मनोज जरांगे पाटील यांचा हा समाज आपण किती ऐकताय हे आपण दाखवून दिलेलं आहे. आणि मग मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करत आहोत. 13 मागण्या. म्हणजे आता ओबीसीच्या ताटातलं आरक्षण हे त्यांना देण्यात आलेलं आहे. आता ते न्यायालयाच्या कक्षेमध्ये किती टिकेल, ओबीसी समाजाकडून
म्हणजे आता छगन भुजबळ यांनी तात्काळ जसं मुख्यमंत्री वाशीच्या स्टेजवरून खाली उतरले की छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया नाराजी व्यक्त केलेली आहे. ते म्हटले आता बघू उद्या संध्याकाळी माझ्याकडे या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांनी, आणि मग हे सगळं जे काही त्यांना आंदोलन दिलेलं आहे, म्हणजे ह्या झुंडशाही समोर जे सरकार झुकलेलं आहे त्याच्याविषयी आपण काय करायचं हे ठरवू. वास्तविक छगन भुजबळ हे या मंत्रिमंडळामध्ये एक जबाबदार मंत्री आहेत. म्हणजे मंत्री म्हणून भूमिका वेगळी, ओबीसी नेता म्हणून भूमिका वेगळी, असं जर आपण एक वेळ मान्य केलं. परंतु यांचा भुजबळांचा बोलावता धनी कोण? मग देवेंद्र फडणवीस आहेत का? त्यांच्यावर ओबीसी मतांची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळं ज्या वेळेला मराठा आरक्षणाची मागणी घेऊन जरांगे पाटलांचं आंदोलन जसं वेगाने टिपेला पोहोचत होतं, त्यावेळेला ओबीसीकडून होणारा विरोध लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस प्रत्येक ओबीसी मेळाव्यामध्ये जात होते, तिथं सांगत होते, तिथले उपोषण सोडवत होते. नागपूर असेल, इतर ठिकाणी जिथं जिथं ओबीसी मेळावे झाले तिथं तिथं देवेंद्र फडणवीस अनेकदा जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर आज निर्णय घेऊन टाकलेला आहे. मग आता तो सहन कसा करायचा आहे? ओबीसी नेत्यांची नाराजी दूर कशी करायची? परंतु काही का असेना या संकटामध्ये संधी शोधत हा ओबीसी समाज आपल्यापासून तुटून जाऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी जबाबदार मंत्र्यालाच कामाला लावून दिलं. मग आता जबाबदार मंत्र्याचे नेते कोण? मुख्य नेते ते अजितदादा पवार. अजितदादा पवार यांची परवानगी घेतली नसेल का त्यासाठी की भुजबळांनी आता जरा त्यांचा स्वर जो आहे ओबीसी नेता म्हणून तो टिपेला नेला पाहिजे, जेणेकरून आपल्यालाच फायदा होणार आहे. म्हणजे कसं आहे, कुणीही जळालं कुणीही फुटलं तरी फायदा शेवटी कसा आहे, महायुतीला झाला पाहिजे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला तो झाला पाहिजे. त्या दृष्टीने सगळं प्रयत्न. मग शेवटी कसं आहे की समाज भावनिक आहे. तळागाळातला समाज हा भावनेवर अधिक विसंबून राहतो. मग हा जो गरजवंत मराठा आहे त्याचं जे दैवत आहे जय जिजाऊ जय शिवराय, आणि मग तो अश्वारूढ पुतळा तो घेऊन ही न भूतो न भविष्यती असा जो मोर्चा मुंबईकडे येतोय चाल करून, त्याला सामोरं कसं जायचं? मग रामलल्लाचं ते प्राण प्रतिष्ठा उपयोगाला आली. मग तिथं जे गोविंदगिरी महाराज जे आहेत ते बोलले की त्यांनी असं सांगितलं की तपस्वी राजा पाहिजे. मग त्या राजा छत्रपती शिवरायांनी जसं तप केलं, राज्य सांभाळलं, स्वराज्य उभं केलं, तसंच नरेंद्र मोदी हे हिमालयातून आले आणि त्यांनी राजधर्म पाळायला सुरुवात केलेली आहे. आता याच्यामध्ये वादविवाद होऊ शकतात, परंतु थेट मनोज जरांगे पाटील यांचा अश्वारूढ पुतळा त्या मोर्चेकरांच्या तिथे होता म्हणून हे बोललं गेलंय का? गोविंदगिरी महाराजांना स्क्रिप्ट लिहून दिली होती का? अशी चर्चा झालेली आहे. हे मी माझ्या माझ्या डोक्यातला तर्क सांगत नाही, हे कृपा करून लक्षात घ्या. याच्यावर खूप जणांनी चर्चा केलेली आहे, तेच मी थोडक्यामध्ये सांगतो. मग आता बघा, गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांनी पाटीदार पटेल या समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या असं 8-9 वर्षांपूर्वी जे रान पेटवलं होतं, त्यावेळेला त्या हार्दिक पटेलचं वय अवघं 22 होतं. त्याचे वडील हे राजकारणामध्ये ते भाजपमध्ये त्यावेळेला होते, परंतु तरी देखील या हार्दिक पटेलने रान पेटवलं होतं जसं मनोज जरांगे पाटील यांनी पेटवलेलं होतं आणि आहे. मग आता त्या हार्दिक पटेलचं समाधान कसं केलं गेलं? पुढे तो मग काय आलं की तो याच्यामध्ये गेला, काँग्रेस राजकारणामध्ये आला, काँग्रेसमध्ये गेला. काँग्रेसमध्ये 3-4 वर्ष काढल्यानंतर तो आता सध्या कुठं आहे? तो मागच्या वर्षी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. मग आता मनोज जरांगे पाटील यांना जसं मुख्यमंत्र्यांनी खूप त्यांचं कौतुक केलं मनोज जरांगे पाटलांचं, त्यांनी सांगितलं की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आणि हे कसे आहेत वगैरे ते केलेलं आहे. पुढे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे, जी निवडणूक आयोगाने आणि विधानसभेच्या सभापतींनी त्यांच्या ताब्यामध्ये जी दिलेली आहे, त्या शिवसेनेची
टक्केवारी मतांची वाढवणं आता ही एकनाथ शिंदे यांची राजकीय गरज आहे, ते त्यांचं लक्ष आहे. आणि एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ते त्यांच्या पार्टी पुरतं होईना लक्ष पूर्ण झालं तर त्याचा थेट फायदा कुणाला होणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये? तर तो होणार आहे भाजपला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जे मिशन 45 सक्सेसफुल करायचं आहे त्यासाठी तो फायदा होणार आहे. आता अजितदादा पवार थोडस थेट बोलतात, सरळ बोलतात, कडक बोलतात. काही प्रमाणात त्यांना मराठी समाजाची नाराजी अनुभवायला आली, परंतु त्यांच्याकडे सर्वाधिक आमदार मराठे आहेत. त्याचा त्याचा त्यांचा कसा वापर करून घ्यायचा हे त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे अजितदादा पवार हे त्या अर्थाने भाजप नेतृत्वाला दोन्हीकडून कामाला आले. म्हणजे छगन भुजबळांचा एकीकडे ओबीसीसाठी वापर करून घ्यायचा आहे, दुसरीकडे आपण स्वतः मराठे आहोत. आणि मग काल त्यांनी प्रतिक्रिया दिली शांतपणे. ते म्हणले मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहेच. आणि हे सगळं कोण काम बघतंय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघत आहे. मग त्यांनी ते बघितलं, आता सगळ्याच मागण्या मान्य करून टाकलेल्या आहेत. मग आता 57 लाख नोंदी ज्या सापडलेल्या आहेत, आता त्या कधी सापडल्या? माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला या अलीकडच्या काळात सापडलेल्या आहेत की आधीच त्या रेकॉर्डवर होत्या, याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. परंतु मनोज जरांगे पाटील यांची जी काही तीव्र भावना आहे आणि त्या अर्थाने त्यांची जी काही रास्त मागणी म्हणायला पाहिजे, तर ते त्यांनी केली. त्यांनी मागणी कोणत्या परिस्थितीत केली? ओबीसी मधून द्या, हे आधी आपण लक्षात घेऊ, नंतर राजकारणाबद्दल बोलू. आता बघा, ती मागणी यासाठी त्यांनी केलेली की 50%ची मर्यादा तुम्हाला ओलांडता येत नाही. क्युरेटिव्ह पिटिशनचा अजून काही निर्णय तो अजून गुलदस्त्यात आहे. तुम्ही जे काही सर्वे करायला लागलेला आहात, नवा शुक्रे आयोग नेमून, मागासवर्गीय तो मागास आयोग नेमून, त्याचा अजून तुमच्याकडे डेटा गोळा व्हायचा आहे. मग तत्पूर्वी तुम्ही जर मला असं सांगत आहात की 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, तर मग त्यापैकी प्रमाणपत्र दिले किती तुम्ही? तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून असं सांगण्यात आलं की आम्ही 37 लाख व्यक्तींना ह्या प्रमाणपत्राचं वाटप केलेलं आहे. मग सरासरी जर आकडा गुणिले 5 केले तर किती आकडा होईल ते बघा. मग हे अजून सगळं संभ्रमात आहे, याचं थेट असं उत्तर अजून यायचं आहे. परंतु आता गावागावामध्ये ग्रामपंचायती समोर तसे बोर्ड लागले पाहिजेत की कुणाचे नाव त्याच्यामध्ये आहेत, वंशावळ कुणाची सापडलेली आहे, कुणबी म्हणून कोणत्या वर्गात कोण बसलेलं आहे, त्यांची नावं दिले पाहिजे. मग त्यांना तर ते मिळणारच आहे. मग त्याच्या पुढे जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे हा जो शब्द सरकारकडून वधून घेतला, नुसता वधवूनच नाही तर लेखी घेतलेला आहे, शासन निर्णय म्हणून घेतलेला आहे. मग आता त्या सगळ्यांना द्यायचंय, त्यांनी शपथपत्र लिहून द्यायचंय. मग त्या सगळ्या स्वाऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. आता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जात पडताळणी काय होईल, पुढे काय होईल, हा पुढे प्रश्न राहिला. परंतु एका अर्थाने मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली ती 100% त्यांनी पदरात पूर्ण पाडून घेतलेली आहे. मग आता याचे राजकीय पडसाद भरपूर उमटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही वाशीला भाषण केलं, ज्या तडफेरी भाषण केलं, ते मराठा समाज, तो समोर बसलेला समाज, त्या समाजाच्या भावना आणि मनोज जरांगे पाटील यांचं त्या जनतेशी असलेलं नातं लक्षात घेऊन त्यांनी भाषण केलं. त्यांनी सांगितलं की काही लोकांनी थोडंसं हे करायचा प्रयत्न केला, ते बोलता बोलता राजकीय टीका करायला थांबले ते विरोधकांवर. त्यांना कदाचित शरद पवारांचं नाव घ्यायचं असेल, कदाचित उद्धव ठाकरेंचं घ्यायचं असेल. जसं काल अजित पवारांनी नाव घेतलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे लोक माझा ताफा अडवायला निघालेले होते. परंतु आज त्यांनी ती भाषा, राजकीय भाषा तिथं थेटपणे जरी टाळलेली असली तरी त्यांनी हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, अशा पद्धतीने त्यांनी आपली प्रतिमा अतिशय ठासीव पद्धतीने निर्माण केलेली आहे मराठा समाजाच्या मनामध्ये. आता याच्यामध्ये अनेक प्रकारचे जे काही पुढे काही जे काही वाढून ठेवलेलं आहे सरकार समोर, ते सगळं सहन केलं जाईल. हे आता कसं आहे की आता मुख्य प्रश्न आहे तो लोकसभा निवडणुकीचा आहे.
बरं, आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जरी हा ओबीसी आणि हा ओबीसी मध्ये आता नव्याने येऊ पाहिलेलं आहे, हे 347वी जी काही मराठा समाजाची कुणबी जी जात आहे, कुणबी मराठा, हे सगळे याच्यावरून जो काही वादविवाद उभा जरी राहील तरी तो कायदा आणि सामाजिक पातळीवर राहील. परंतु आपण दोन्ही बाजूचे मते आता मिळवायला मोकळे झालेलो आहोत. हा भाजपला मिळालेला सगळ्यात मोठा आनंद आहे. मग त्या आनंदावर विरजण टाकण्यासाठी विरोधक कशा प्रकारे खेळी करतात हे आपल्याला दिसेल आता. बरं, दुसरा असं आहे की वाद जरी तो झाला की तुम्ही कसं काय प्रमाणपत्र देणार, मग कसं यांच्या ताटातलं काढून देणार, तुम्ही तुम्ही तर म्हटला होता की आम्ही ओबीसीच्या ताटातलं काढणार नाही, मग आता कसा निर्णय घेतला, आता कसा शासन निर्णय काढला, तर याला उत्तर सरकारकडे काय आहे? ते उत्तर असं आहे की आम्ही जो मागास आयोगाचा सर्वे करतोय त्याच्यातून सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण जे काही समोर येणार आहे ते आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला आणू. मग त्याच्यामध्ये ज्यांना इकडं कुणबी प्रमाणपत्र नकोय त्यांना तिकडनं आरक्षण मिळेल, असं ते सांगितलं जायला लागलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील ते सांगितलेलं आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांच्या त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांच्या तोंडून देखील हे वधून घेण्यात आलेलं आहे. भलं मनोज जरांगे पाटील कुणालाच मॅनेज होत नाही. ते असं म्हणतात मला किती ट्रॅप लावा, मी काही लेचा पेचा नाही. तर त्यांनी ते आता हे आंदोलन यशस्वी करून ते सिद्ध देखील केलेलं आहे. परंतु या मनोज जारांगे पाटलांचा हार्दिक पटेल होऊ नये यासाठी स्वतः मनोज जारांगे पाटील यांना काळजी घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे त्यांच्या मागे जे हजारो लाखो कोट्यावधी जे समर्थक आहेत त्यांना देखील ती काळजी घ्यावी लागणार आहे. आज मनोज जरांगे पाटील यांनी ज्या वाशीमध्ये म्हणजे जी एपीएमसी आहे तिथं जे काही अण्णासाहेब पाटील होते त्या नेतृत्वाना स्वतःचं जे काही आत्मसमर्पण केलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, त्यांची आठवण काढली. त्याच्यानंतर विनायक मेटे यांनी जी काही शिवसंग्राम संघटना स्थापन केली होती त्यांची देखील त्यांनी आठवण काढलेली आहे. तर हा मनोज जारंगे पाटील यांचा पुढे आगामी काळामध्ये राजकीय प्रवेश होऊ नये आणि तो जर झाला तर पुन्हा ये रे माझ्या मागल्यासारखं सुरू होईल. आणि तसं सुरू होऊ नये म्हणून आपण जे काही सामान्य आहोत, आपण नेते नाही, आपण आपल्याला कुठलंही राजकारण करायचं नाही. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी हे आजच घोषित करून टाकलेलं आहे. हे राजकारण वगैरे काय कुणाचं काय हे तुम्ही तुमचं ठरवत बसा, तुमचे ते जे वैयक्तिक अधिकार आहे त्याच्यामध्ये मी आत्ता काही बोलणार नाही आणि ते बोललेले देखील नाही. हे त्यांनी आत्ताच सावधानगिरी बाळगलेली आहे. याबद्दल मनोज जारांगे पाटील यांचं कौतुक करावं तेवढं. मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाला कोणती उमेदवारी द्यायची, कोणत्या मतदारसंघात काय व्हायचंय, भाजप या मिशन 45 साठी 45 जागा निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं कसं सहकार्य मिळतोय, त्याच्यानंतर फडणवीस यांच्यावर जी ओबीसीची मतांची जबाबदारी दिलेली आहे ते कितपत पार पडतात याच्यावर सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रातलं यश अवलंबून आहे. कारण आता बघा पहिल्यापासून म्हणजे 2 वर्षापासून जे काही सर्वे येतात अगदी मागच्या महिन्यामध्ये अंतर्गत जो सर्वे भाजपने केला त्याच्यामध्ये देखील भाजपला महाराष्ट्रामध्ये फटका बसू शकतो असं आल्यामुळे एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता भाजप नेतृत्वामध्ये पसरलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने थोडंसं स्वस्त वाटेल असं वातावरण नक्कीच तयार झालेलं आहे. तर आता बघूयात पुढे काय होतं ते. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.